तर नमस्कार पब्लिक, आज आपण जाणार आहोत येवल्यातील पैठणी क्लस्टरमध्ये. येवला पैठणी पर्यटन विकास केंद्रामध्ये आज आपण जाणार आहोत. नाशिकवरून आम्ही आलेलो आहोत आणि या पैठणी केंद्राला आज आपण भेट देणार आहोत. हातमाग तयार केलेली पैठणी या ठिकाणी आपल्याला विकत घेण्यास मिळते आणि विक्री करण्यासही तिथे आहे आणि बघण्यासही आपल्यासाठी प्रदर्शन त्यांनी मांडलेलं आहे. या येवला पैठणी क्लस्टरचं उद्घाटन श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या हस्ते झालेलं होतं. आज ते आपल्यामध्ये नाही ते, परंतु त्यांच्या आठवणी खूप साऱ्या या ठिकाणी जपून ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी आम्ही येवला पैठणी क्लस्टरला भेट दिल्यानंतर त्यांचं माहिती केंद्रामध्ये देखील आम्ही प्रवेश केला आणि माहिती केंद्रामध्ये प्रवेश करून पैठणी कशी बनते आणि रेशीमचा उपयोग करून त्या ठिकाणी धागा कसा तयार केला जातो याचं संपूर्ण प्रशिक्षण आणि माहिती आम्ही या ठिकाणी घेतली. ओरिजिनल पैठणी आणि बनावट पैठणी कशी ओळखायची याचे देखील या ठिकाणी नमुने लावलेले होते. त्या नमुन्याची संपूर्ण आम्ही माहिती घेतली आणि पैठणीपासून तयार केलेले खूप सारे या ठिकाणी आयटम्स आम्हाला बघायला मिळाले आणि पैठणीपासून फ्रेम त्यांनी भरपूर प्रकारचे असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू त्या ठिकाणी तयार केलेल्या होत्या आणि पैठणी कशी तयार केली जाते याचं देखील त्या ठिकाणी डेमो ठेवलेले होते. धागा कशा प्रकारे कलर केला जातो, कशा प्रकारे विणला जातो, कशा प्रकारे कापड तयार केलं जातं, हे संपूर्ण प्रशिक्षण त्या ठिकाणी कसं दिलं जातं हे संपूर्ण त्यांनी त्या ठिकाणी दाखवण्यासाठी ठेवलेलं होतं. याची आम्ही पूर्णपणे माहिती घेऊन आम्ही या पैठणीचा पूर्णपणे अभ्यास केला. रेशीम कसं निर्मित केलं जातं, कसं तयार होतं ते संपूर्ण या ठिकाणी दाखवलेलं होतं आणि डुप्लिकेट पैठणी आणि ओरिजिनल पैठणी ही देखील कशी ओळखायची ती देखील त्या ठिकाणी दाखवलेली होती. या ठिकाणी पैठणी साडी कशी प्रकारे विणली जातात. पैठणी साडीचे खूप सारे प्रकार असतात. सुमारे 12,000पासून तर 5 लाखापर्यंत पैठणी त्या ठिकाणी तयार होते. 5 लाखापर्यंत म्हणण्यापेक्षा अधिकच्याही किमतीच्या खूप साऱ्या पैठणी या ठिकाणी तयार होतात. पैठणी कशी विणली जाते, हातमागावर पैठणी कशी तयार केली जाते, डिझाईन कशी बनवली जाते याची संपूर्ण आम्ही या ठिकाणी माहिती घेतली आणि माहिती घेऊन आम्ही साडी कशा प्रकारे तयार केली जाते याचंही संपूर्ण प्रशिक्षण